जवळजवळ मला दिवसाला 6 ते 6.5 हजारापर्यंत उत्पन्न मिळतंय। ह्या उद्योगातून जे काही निर्माण करते तर तो माल मला कुठे विकायला जावं लागत नाही किंवा कुठे खरेदी करायला जावं लागत नाही। म्हणजे माझा हा घर बसल्या उद्योग आहे। हा उद्योग खेडेगावामध्ये चालू आहे आणि इतर लेबर वगैरे लागणे म्हणजे अजिबात लागत नाहीत। मी एकटी हा बिझनेस हँडल करू शकते। उद्योगामध्ये ह्या कष्ट नाहीत आणि प्रॉफिट पण चांगला आहे। तर महिलांसाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही खरंच ह्या उद्योगाचा विचार करावा। तरुण पिढीला माझं एकच सांगणं आहे की जर तुम्ही उद्योगात पडलात तर तुमची जे 10-20 वर्ष जाणार आहेत तुमचे 80,000 पेमेंट होण्यासाठी, तर तेच तुम्ही उद्योगात पडला तर तुम्ही एका महिन्याला तेवढी पेमेंट आता स्टार्ट पासून घेऊ शकताय। शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण सुलभा कदम यांचं म्हणणं ऐकलं। त्या म्हणतात त्याप्रमाणे दिवसाला 6 ते 7 हजाराची कमाई करता येते। हो, 6 ते 7 हजारांची कमाई। याचाच अर्थ वर्षभरात या व्यवसायातून किमान 22 लाखांची कमाई सुलभाताई करतात। आणि महत्त्वाचं म्हणजे हा शेतीपूरक व्यवसाय असून यामध्ये त्यांना कोणताही शेतमाल खरेदी करावा लागत नाही किंवा तयार झालेला माल कुणाला विकावा लागत नाही। चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल अधिक माहिती सुलभा कदम यांच्याकडूनच। एक महिला उद्योग करते आणि दिवसाला 6,000 6,500 मिळवते। नेमकं काय उद्योग असेल असं तुमच्या मनात शंका आली असेल तर हा उद्योग म्हणजे मी शेतात जे तेलबिया पिकतात, इव्हन करडी असेल, भुईमुगाच्या शेंगा असतील किंवा सूर्यफूल असेल किंवा तुमच्या दारात 10-20 नारळाची झाडं असतील तर त्या खोबऱ्याचं सुद्धा मी तेल काढते। तर ह्या अशा सगळ्या तेलबियांपासून तेल काढण्याचा माझा बिझनेस आहे। तसं पाहिलं तर सुलभा कदम यांचा पूर्वीपासून डाळ मिलचा व्यवसाय आहे, परंतु या उद्योगासाठी त्यांना मनुष्यबळाची जास्त गरज भासते। एखाद दुसरा मनुष्य जरी कामावर आला नाही तरी खूप अडचणी निर्माण होतात। त्यामुळेच कमीत कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त नफा कमवून देणारा व्यवसाय सुलभाताई शोधत होत्या। यातूनच त्यांना कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर म्हणजे तेल प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती मिळाली आणि पुरेशी माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी थेट या व्यवसायाला सुरुवातही केली। तुम्ही गिरणीमध्ये ज्वारी दळायला जाता तसं लोक माझ्याकडे शेंगा किंवा करडई घेऊन येतात। मग मी ते वजन करते आणि पर किलोला मी 10 रुपये रेंटने म्हणजे 10 रुपये त्यांचं क्रशिंगचा रेट घेते। तर 10 रुपये किलो प्रमाणे मी त्यांना तेल काढून देते। मग दिवसाला माझं कमीत कमी एका तासाला 80 किलो क्रशिंग होतं। म्हणजे मला आता मी ग्रामीण भागात असल्यामुळे मला 8 तास लाईट आहे। 8 तासाचं जवळजवळ 8 64 6 क्विंटल 40 किलो कमीत कमी माझं क्रशिंग होतं। मग कमीत कमी 6 क्विंटल जरी धरलं तरी माझं एका क्विंटलला 1000 रुपये, 10 रुपये किलोप्रमाणे 1000 रुपये झाले तर 6,000चं माझं डेली काम होतं। आणि सीझन जर असेल, दिवाळीचा सीझन असेल किंवा लक्ष्मी गणपती असतील त्यावेळेस तर माझं मी जनरेटरवर पण काम करते। तर जनरेटरवरती माझं 8-8 तास चालतं, म्हणजे ह्याच्या डबल पण माझा बिझनेस होतो। पण ॲव्हरेजली माझा कमीत कमी 6,000 तरी बिझनेस होतोय। आता तुम्हाला वाटेल की सीझनमध्ये तुम्ही जनरेटर लावते मी, तर जनरेटरचं तुम्हाला कसं परवडतं असं तुम्हाला जर वाटत असेल तर बघा, 8 तास लाईट आहे, 8 तासचे तर माझे 6,000 फिक्स आहेत। पण एक्स्ट्रा दिवाळीमध्ये किंवा लक्ष्म्यामध्ये गणपतीमध्ये जर एक्स्ट्रा म्हणजे गिराईक असेल माझ्याकडं तर तेव्हा मी जनरेटरवर जर करून दिलं तर मी काय म्हणते की एक्स्ट्रा माझी 5-6 तास मशीन चालली तर 1000 रुपये 2000 रुपयाचं डिझेल जाईल, पण एक्स्ट्रा मला 4000 मिळणार आहेत ना, त्याच्यामुळे ते मला परवडतं। सुलभा कदम यांनी सांगितल्याप्रमाणे त्या तेलबियांवर प्रक्रिया करून देण्याचं काम करतात। येणाऱ्या ग्राहकांना तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी प्रति किलो 10 रुपये दर आकारला जातो। दिवसभरात साधारणतः 6 क्विंटल मालावर प्रक्रिया केली जाते। तसेच सीझनच्या वेळी हेच काम दुपटीने वाढते। तुम्हाला वाटेल की शेतकरी माझ्याकडून क्रश करून नेत आहेत, मग शेतकऱ्यांना परवडतं का? तर हे जी तुमच्या मनात शंका येत असेल तर बघा, शेतकरी माझ्याकडं त्याच्या शेतातले पिकलेलं जे तेलबिया असतात तर ते तेल काढण्यासाठी घेऊन येतात आणि त्याच्यापासून ते 10 रुपये किलोनी माझ्याकडून तेल काढून घेऊन जातात। आता सपोज त्यांनी माझ्याकडे 4 किलो शेंगा माझ्याकडे गाळायला आणलेत। 4 किलो शेंगाचा ॲव्हरेजली भाव मार्केटमध्ये 50 रुपये किलो आहे। 50 रुपये किलोने 4 किलोचे झाले 200 रुपये, क्रशिंगचे माझे झाले 40 रुपये, एकूण किती झाले 240। 240 मध्ये त्यांना 3 किलो पेंड मिळणार आहे आणि 1 किलो तेल मिळणार आहे। तर 3 किलो पेंडीचे ॲव्हरेजली कमीत कमी रेट पकडला तर 40 रुपये किलो झालं। 40 रुपयांनी 4 त्रिकोण 12 120 रुपये पेंडीचे झाले, म्हणजे त्यांना शेंगादाण्याचं प्युअर तेल 120 रुपये किलो मिळणार आहे। 120ची पेंड झाली, 120चं तेल झालं। 120 रुपये किलोनी पाम तेल मिळत नाही,
आणि तेच जर प्युअर शेंगदाण्याचं तेल मिळत असेल तर काय हरकत आहे. सुलभा कदम यांनी उभारलेल्या प्रक्रिया उद्योगामुळे कमीत कमी पैशात चांगल्या दर्जाचं तेल उपलब्ध होतं. त्यामुळे बाजारातील भेसळयुक्त तेल महागड्या दरांनी खरेदी करण्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगले असल्याचं सुलभाताई सांगतात. माझ्याकडे जे शेतकरी तेल काढण्यासाठी येतात ना, तर त्यांचा अनुभव सांगत होते ते की पूर्वी मी लाकडी घाण्याकडं असं तेल काढायला वगैरे जायचो, तर तिथं थोडंसं तेलामध्ये पाण्याचा अंश येतोय आणि पेंड पण थोडीशी जाडसर येते. तर आपल्याकडची जी पेंड आहे तर एकदम पातळ कोरडी येते आणि जसं आता आपल्याला जसं म्हणजे कडक भाकरी वगैरे आवडते तसंच जनावरांना पण ते चांगल्या आवडीनं ते पेंड खातात आणि तेल पण एकदम विदाऊट म्हणजे पाणी वगैरे त्यात पाण्याचा थोडाही अंश येत नाही आणि त्याच्यामुळे तेलही छान निघतं आणि पेंडही चांगलं निघतं असं शेतकऱ्यांचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जे तेल काढतोय तर ते आहे असं म्हणजे ठेवलं, एक 24 तास ठेवायचं. 24 तासानंतर तो गाळ आहे तो खाली सेट होतो आणि वरचं जे तेल आहे तर ते गाळून आपण भरू शकतो म्हणजे केटलीमध्ये किंवा डब्यामध्ये. आणि त्यामुळं म्हणजे फिल्टरची गरज नाही आहे आपल्याला, म्हणजे नॅचरली फिल्टर होतं ते तेल. या प्रक्रिया उद्योगातून तयार होणारं तेल जसं उत्तम दर्जाचं मिळतं तसंच निघणारी पेंड देखील चांगल्या दर्जाची मिळते. अशी पेंड जनावरांना आवडत असल्याने तिला दरही चांगला मिळतो. तसंच या प्रक्रिया उद्योगातून तयार झालेलं तेल फिल्टर करण्याची देखील गरज नसल्याचं सुलभाताई सांगतात. म्हणजे माझा मुख्य व्यवसाय शेती, पण शेतामध्ये जे तुरी, हरभरा, उडीद, मूग हे जे पिकं होतात तर त्याच्यावरती प्रक्रिया करणं म्हणजे डाळी तयार करणं, तर हा माझा उद्योग जवळजवळ 2011 पासून आहे. पण काय व्हायचं की त्याच्यामध्ये मॅन पॉवर खूप लागायची, म्हणजे जवळजवळ 4-5 माणसं लागायची कामाला. म्हणजे त्याच्यातली 2 माणसं जरी कमी झाली तरी म्हणजे सगळा गोंधळ व्हायचा. मग मला वाटायचं की आपण थोडंसं कमी माणसं लागतील असा उद्योग चूज करूया आता एखादा. आणि म्हणून मी ऑइल मिलचं माझ्या डोक्यात होतं आणि मी त्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी सर्वे करत होते. आणि सर्वे करता करता मला लातूरच्या भारत ॲग्रीटेकचा ॲड्रेस मिळाला आणि मी तिथं गेल्यानंतर तिथलं सर्वे केला आणि मला ते मशीन कोल्ड प्रेस आहे, मी तिथं प्रॅक्टिकली तेल कसं काढतात, कसं म्हणजे मॅन्युअल म्हणजे किती माणसं लागतात वगैरे सगळं चेक केलं. तर म्हणजे एकटी बिझनेस करण्यासारखं आहे असं मला जाणवलं आणि मी लगेच निर्णय घेतला आणि मी ती मशीन घ्यायचं फायनल केलं. या व्यवसायासाठी सुलभाताई यांना त्यांचे पती फार मदत करतात. एकमेकांच्या मदतीमुळेच त्यांचा हा व्यवसाय यशस्वी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सुलभाताई यांचे पती प्रकाश कदम गेल्या 34 वर्षांपासून शेती करतात. त्यांची तब्बल 39 एकर शेती असून यामध्ये ते करडई तसेच इतर पिके घेतात. उत्पादित झालेली करडई जेव्हा बाजारात विकली जाते तेव्हा तिला 6,000 रुपये प्रति क्विंटल याच्यावर दर मिळत नाही. परंतु जेव्हापासून करडईवर प्रक्रिया करून त्याचं तेल विकलं जातं तेव्हा हाच दर एका क्विंटल मागे 10,200 रुपयांपर्यंत मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी माझी 26 एकर करडी होती, त्यातनं मला 182 क्विंटल करडीचं उत्पादन मिळालं आणि त्याचं मी ह्या मशिनीमध्ये तेल काढलं आणि तेल 280 रुपयाने पुण्याला विकलं आणि पेंट 25 रुपयाने किलोने विकली. तर ॲव्हरेजली मला जी 6,000 करडी विकत होतो त्याच करडीचा भाव मला 10,200 रुपये बसला. आमची सगळ्याची वाटचाल दवाखान्याकडे जाणार आहे, त्यामुळे भविष्यकाळामध्ये येणाऱ्या ह्या तेलाला पर्यायच राहणार नाही. लोकांचं आरोग्य सगळ्याच गोष्टी त्यापासून सुरक्षित राहणार आहेत. आणि मला माझं नशीब असं चांगलं, हे जे भारत ॲग्रीटेकची मशीन जी मिळाली मला, ते म्हणजे मला बिगर रोगाची द्राक्षाची बाग असल्यासारखं आहे. 10 एकर द्राक्ष बाग सांभाळल्यावर जेवढा नफा मिळतो तेवढा ही मशीननं मला गेल्या 2 वर्षात नफा दिला. एकूणच सुलभा कदम आणि त्यांच्या पतीने एकमेकांच्या मदतीने तेल प्रक्रिया उद्योगातून चांगली आर्थिक कमाई केली आहे. मी इथं 2002ला एका छपरात राहत होतो. आज माझा बंगल्याचं काम चालू आहे केवळ ह्या मशिनरीमुळं. महिला वर्गाने किंवा तरुणांनी देखील असा व्यवसाय केल्यास नक्कीच आर्थिक प्रगती साधता येणार आहे. जर तुम्हालाही हा व्यवसाय करायचा असल्यास भारत ॲग्रीटेक लातूर यांच्याशी अवश्य संपर्क साधा. त्यांचा मोबाईल क्रमांक व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये